प्रकारे घडामोडी घडतात, पावलं टाकली जातात। पुढची बातमी ती येते ती अर्थातच गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा चर्चेत असलेली बातमी ती म्हणजे मांसाहार खाण्यावरून आता राजकारण पेटलेलं आहे। कारण 15 ऑगस्टला मटण आणि चिकन विक्री संदर्भातल्या बंदीचा जो निर्णय आलेला होता त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारची मांसबंदी झाल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली। ही मांसबंदी या सरकारने केली नाहीये, तर 1988च्या जुन्या निर्णयानुसार ती आहे असंही मुख्यमंत्री म्हणतात। यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। सरकारमधल्या काहींनी रेडे कापून त्याचा प्रसाद खाल्लाय अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली आहे। तर शरद पवारांच्या काळात मांसाहार बंदीचा निर्णय होणं हे शक्यच नाही असंही राऊत म्हणतात। या संदर्भात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतायत आणि ज्यावर आदित्य ठाकरेंनी कसं प्रत्युत्तर दिलंय आपण तेही बघूया। पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे। 88 साली याचा GR काढण्यात आलेला आहे। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88 चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधी त्या ठिकाणी देऊन देईल। कशाचं आहे? काँग्रेसच्या काळातलं आहे। हो, नेहरूंनीच तो निकाल दिला होता। महापालिकेचे अधिकारी आहेत कोण तुम्हाला सांगायला की तुम्ही काय खाऊ शकता काय नाही खाऊ शकत। आज जर तुम्ही यांचा आदेश पाळला तर उद्या तुम्हाला हे पण सांगतील की कपडे कुठच्या रंगाचे घालायचे, कुठच्या प्रकारचे घालायचे इथपर्यंत पोहोचतील। दरम्यान या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत नेमकं काय म्हणतायत तेही जाणून घेऊया। जे सरकार कामाख्य देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय। मला माहिती आहे, मी तिथे होतो। नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीने बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय। अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्यदिनी। परत सांगतो की थोतांडशाही बंद करा। शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहीत नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल। असं काही घडलेलं नाही, हे थोतांड आहे। 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही, हा विजयी दिवस, विजय उत्सव मनवण्याचा दिवस आहे। पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे। तुमचं तुम्ही बघा हो, तुम्ही त्या श्रीगंधपुरीच्या पार्ट्या